इचलकरंजीत सोनाली मंडलिककडून दीक्षा सिंग ढाक डावावर चितपट। इचलकरंजी येथील व्यंकोबा मैदानावर महिला दिनानिमित्त आयोजित मुलींच्या कुस्ती मैदानात राष्ट्रीय विजेती पैलवान सोनाली मंडलिक अहिल्यानगर हिने हरियाणाची विश्वविजेती पैलवान दीक्षा सिंग हिला ढाक डावावर चितपट करत पहिला क्रमांक पटकावला। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सुमारे 50हून अधिक रंगतदार कुस्त्या पार पडल्या। अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपमहापौर अनिल डाळ्या, महाराष्ट्र श्री अजिंक्य रेडेकर, किरण कोळी, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभापती अरुणा बचाटे, रुपाली सातपुते, विद्या साळुंखे, उपसभापती प्रमिला जावळे, नगरसेविका अलका स्वामी, तेजश्री भोसले, मेघा भोसले, पूनम माळी, ज्योती पाटील, रूपा बुगड, रुपाली कोकणे, नगरसेवक शिवाजी पाटील, राजू पुजारी, पैलवान अमृत भोसले, माजी नगरसेवक अब्राहम आवळे, भाऊसो आवळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कुस्त्यांना प्रारंभ झाला। पहिल्या क्रमांकासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत सोनाली आणि दीक्षा दोघीही आक्रमक पवित्र्यात होत्या। दोघींनी एकमेकांवर पकड घेत विविध डावांचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटांतच सोनालीने ढाक डावावर दीक्षाला चितपट करत विजय मिळवला। या विजयावर उपस्थित कुस्ती शौकीनांनी जल्लोष केला। दुसऱ्या क्रमांकासाठी महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडी व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वेदिका पोवार यांच्यात रंगतदार लढत झाली। वेळेत निकाल न लागल्याने गुणावर झालेल्या कुस्तीत वेदिकाने एकेरी पट लावत विजय मिळवला। तृतीय क्रमांकासाठी कागलची आंतरराष्ट्रीय पैलवान सृष्टी भोसले हिने कर्नाटकच्या पैलवान गायत्री सुतार हिला पराभूत केले। मैदानासाठी महिला व युवतींची मोठी गर्दी झाली होती। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर।